जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 चे स्टॅटिक जीके आणि करंट अफेअरचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 71. उच्च शिक्षण क्षेत्रातील यंत्रणेसंबंधी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 2005 सालच्या सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोजनाचे उच्च शिक्षण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. बरोबर आहे मित्रांनो. यशपाल समितीने उच्च शिक्षण संस्थांच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली. बरोबर आहे. सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा उच्च शिक्षण क्षेत्रात केंद्र शासनाने प्रस्तावित केली आहे. ही यंत्रणा म्हणजे उच्च शिक्षण सक्षमीकरण नियामक यंत्रणा म्हणजे HEERA. बरोबर आहे मित्रांनो. सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रातील विद्यापीठ अनुदान आयोग UGC हे एकमेव अस्तित्वात असलेले नियामक यंत्रणा आहे. मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 चुकीचा आहे. इथं बघा, एकमेव, ओनली हा एक ट्रॅप वर्ड आहे मित्रांनो. आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. मित्रांनो, इथे जे 3 ऑप्शन आपल्याला दिले आहेत, कदाचित यावरती नेक्स्ट टाइम क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे 3 जे स्टेटमेंट आहे ते लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये प्रत्येकी 1000 लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहेत. बरोबर आहे मित्रांनो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 3 3:1000 असे असावे. म्हणजे 1000 लोकांसाठी 3 डॉक्टर असे असावे. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. आता आपण याच्यात थोडं व्हॅल्यू ऍडिशन करूयात. तर बघा, भारतामध्ये 1000 लोकांसाठी म्हणजे एक डॉक्टर जवळपास 1457 लोकांसाठी एक डॉक्टर अवेलेबल आहे. त्यानंतर नर्सेसचं प्रमाण भारतामध्ये अकॉर्डिंग टू WHO काय आहे तर मित्रांनो, एक डॉक्टर 6075 पीपल्स मागे आहे. आणि नर्स जर बघितलं तर 3 नर्सेस 1000 पीपल मागे आहे. ओके. आणि मित्रांनो, जर डॉक्टराचा नंबर बघितला तर 1.7 डॉक्टर पर 1000 पीपल मागे आहे. हा 2024 चा लेटेस्ट डेटा आहे मित्रांनो. ओके. तर अजून याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटने याचे हेडक्वार्टर आहे जेनेवा, स्वित्झर्लंड. आणि 1948 साली याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. तर याचे डायरेक्टर आहेत टेड्रोस आणि चेअरमन आहेत डॉक्टर हर्ष वर्धन. आता भारतामध्ये एक बॉडी आहे, नॅशनल मेडिकल कमिशन. ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण. भारताच्या परराष्ट्र धोरणापैकी पूर्वलक्षी कृती धोरणा संबंधी विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? पूर्वलक्षी कृषी धोरणा संबंधी चुकीचे विधान कोणते आहे ते विचारलेलं आहे. तर हे धोरण भारताच्या विस्तारित शेजारी देश म्हणजे आशिया पॅसिफिक प्रदेशावर भर देते. बरोबर आहे मित्रांनो. हे धोरण मुळात आर्थिक पुढाकार म्हणून आखण्यात आले. या धोरणाचे आशिया पॅसिफिक प्रदेशाशी ईशान्य प्रांतातून सुधारित संपर्काचा पुरस्कार केला जातो. या धोरणाचे कृतिशीय राजन याचा पुरस्कार म्हणून आशिया पॅसिफिक आणि भारतीय सागरी प्रदेशातील घुसखोरीला आळ घालण्यासाठी राजकीय आणि लष्करी हस्तक्षेपाचा पुरस्कार केला आहे. ओके. तर मित्रांनो, याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 चुकीचा आहे. बाकी सर्व ऑप्शन बरोबर आहेत मित्रांनो. ओके. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी
लुक ईस्ट पॉलिसी आहे. लुक ईस्ट पॉलिसी 1992 मध्ये अंडर प्राईम मिनिस्टर पी.व्ही. नरसिम्हा राव स्ट्रॅटेजी बनवली होती. तो कशासाठी? साऊथ ईस्ट एशियासाठी. आणि ज्यावेळेस 2014 मध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी इंडियन ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हणजे इंडिया इंडिया ऍक्ट ईस्ट पॉलिसीवर फोकस केला आणि याचा मेन एम काय होतं तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ओके, ना की लष्करी हस्तक्षेपासाठी पुरस्कार. ओके मित्रांनो, तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही, आपण क्वेश्चन नंबर 71 पण बघितला, त्याच्यातला लास्ट ऑप्शन मध्ये ट्रॅप आहे. 73 आपण बघितला तर त्याच्यामध्ये पण बघा तुम्ही लास्ट ऑप्शन मध्ये ट्रॅप आहे मित्रांनो. ओके, तर ही एक हिडन हिंट आपल्याला एक्झामिनर देतो, ती आपल्याला ओळखायची असते. ऑब्विसली प्रत्येक प्रश्नामध्ये सेम हिंट नसते. क्वेश्चन नंबर 74, ज्ञानपीठ पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या. 2017चा पुरस्कार कृष्णा सोबती यांना घोषित झाला आहे. आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल दिला आहे. 1982च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. हा पुरस्कार भारत सरकार द्वारा 1952 पासून प्रायोजित आहे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ब क ड. ओके, तर हा जो पुरस्कार आहे हा भारत सरकार नसून तर साहू जैन फॅमिली. आता लक्षात ठेवा, साहू जैन फॅमिली हे टाइम्स ऑफ इंडियाचे पब्लिशर आहेत बघा. आणि फर्स्ट रिसिपियन कोण होते ह्या अवॉर्डचे तर मल्याळम रायटर जी शंकरा कुरूप, त्यांना भेटला होता 1965 साली. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन नंबर 74, हा बघा स्टॅटिक प्लस करंट अफेअर याचं मिक्स करून यांनी प्रश्न फॉर्म केलेला आहे. ओके, तर याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बकड. आता नेक्स्ट क्वेश्चन, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? फायनान्सियर फायनान्स कमिशन कोणत्या याच्यात येतं मित्रांनो तर आर्टिकल 280. प्रेसिडेंट प्रत्येक 5 वर्षाला याची अपॉइंटमेंट करतो. फायनान्स कमिशन मध्ये एक चेअरमन प्लस 4 मेंबर असतात आणि हे रिपोर्ट प्रेसिडेंटला देतात आणि प्रेसिडेंट हा रिपोर्ट संसदमध्ये दोन्ही हाऊसच्या समोर प्रेझेंट करतो. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. ही एक रिकमेंडरी बॉडी आहे बघा, फक्त ही रिकमेंडेशन देऊ शकते. ओके, आणि याचं उत्तर आहे मित्रांनो एन के सिंग. आता याच्यात थोडं अजून गोष्टी लक्षात ठेवा, यांचा टेन्युअर असतो 5 वर्षाचा. ओके, तर पहिले फायनान्स कमिशनर कोण होते तर के सी नेगॉय. मित्रांनो हे 2017 मध्ये विचारलेलं आहे बघा, के सी नेगॉय. ओके, 14वे फायनान्स कमिशन कोण होते तर पी व्ही रेड्डी. आणि 15वेत आपण बघितलं, 16वे लक्षात ठेवा डॉक्टर अरविंद पंगाघरिया. ओके, तर मित्रांनो जे डॉक्टर अरविंद आहेत हे आधी नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन होते. आणि मित्रांनो नीती आयोग ही एक थिंक टँक आहे, ही कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नाहीये. आणि नीती आयोगाचे चेअरमन हे प्राईम मिनिस्टर असतात. या गोष्टी लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं जाऊ शकेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील विधानापैकी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण MMRDA चे चुकीचे विधान काय आहे ते बघायचे. या प्राधिकरणाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. ओके, बरोबर आहे. आता मुंबई महानगरपालिका मला मुख्यमंत्रीच असणार ना, कॉमन सेन्स आहे मित्रांनो. हा प्रश्न कॉमन सेन्सनं सॉल्व्ह करणार आहोत आपण बघा. या प्राधिकरणाची स्थापना 1975 साली झाली. ओके, महानगर आयुक्ताची नेमणूक केंद्र शासन करते. या प्राधिकरणाचे दळणवळण, गृहनिर्माण, पाणी पुरवठा आणि पर्यावरण या विभागामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न
करायचे आहेत. मित्रांनो बघा, ऑप्शन एक तर आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिका म्हणजे कसं स्टेट वरती असतं. तो याची प्रमुख कोण असणार? मुख्यमंत्री असणार. आता मुख्यमंत्री प्रमुख आहे. आता ऑप्शन 4 बघा, हे तर पॉझिटिव्ह वाटतं बघा. हा, आता मला एक सांगा, आता हे मला माहित पण नाही ऑप्शन 2 की ज्याची स्थापना केव्हा झालेली आहे. पण मला एवढं माहिती आहे की महानगर आयुक्ताची नेमणूक केंद्र सरकार तर नाही करत ना. आपलं फेडरल स्ट्रक्चर काय म्हणतं आपल्याला? हे केंद्र शासन नाही करत मित्रांनो, तर हे महाराष्ट्र शासन करतं. ओके, राज्य शासन याची आयुक्ताची नेमणूक करते. हे तर आपल्याला पक्क माहिती आहे. तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन 3. 1, 2, 4 हे बरोबर विधान आहेत. चौथं विधान हे चुकीचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. आपण पीवायक्यूज अनालिसिस फक्त आपली थिंकिंग प्रोसेस डेव्हलप करण्यासाठी सॉल्व्ह करतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो आपण. डॉक्टर धीरेंद्र पाल सिंग इतक्या बातमीमध्ये होते, त्यांच्याबद्दल खरे काय? आता हे करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. ओके, महाराष्ट्रातील डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो हे पण करंट अफेअरचा क्वेश्चन आहे, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आदिवासी भागातील गर्भवती व स्तनदा मातांना चौरस आहार पुरवण्यासाठी. ओके, तर पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, लेखक आणि पुस्तके. तर शशी थरूर कोण आहेत? द एरा ऑफ डार्कनेस. त्यानंतर आहे रघुराम राजन यांचं कोणतं बुक आहे? आय डू व्हॉट आय डू. सोमिनी सेनगुप्ता यांचं बुक आहे द एंड ऑफ कर्मा. आणि विवेक शानबाग आहेत घाचर घोचर. तर मित्रांनो आता याच्यामध्ये थोडं व्हॅल्यू ऍड करूयात आपण. आता हे शशी थरूर ही फेमस पर्सनॅलिटी आहे मित्रांनो, तर यांनी व्हाय आय एम अ हिंदू, त्यानंतर इनग्लोरियस एम्पायर, द ग्रेट इंडियन नॉवेल, तर त्यानंतर आहे द पॅराडॉक्सियल प्राईम मिनिस्टर. ही बुक ही महत्वाची बुक आहे त्यांची. त्यांनी तशी बुक खूप सारे लिहिलेले आहेत. आता रघुराम राजन हे आरबीआयचे गव्हर्नर होते, फॉर्मर गव्हर्नर होते ते. त्यांनी अजून एक फॉल्ट लाईन आणि द थर्ड पिलर हे बुक लिहिलेले आहेत मित्रांनो. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन, आता क्वेश्चन नंबर 80 2017 बद्दलचा आहे, त्यावेळेस करंट अफेअर आहे मित्रांनो. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ड आणि ई. मित्रांनो हा क्वेश्चन आपल्याला 2024 साठी तर कामाचा नाही, पण आपल्याला एवढं लक्षात येईल की 2023 2024 यांच्या दरम्यान जे नोबेल प्राइज पब्लिश झालेले आहेत, तर त्याची आपल्याला विसंगत माहिती आपल्याला त्याची असायला हवी. ओके, कारण की क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 81 अयोग्य विधान कोणते ते बघायचे. प्रथम जागतिक सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली, बरोबर आहे. 5वी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केलेली आहे. तर मित्रांनो बरोबर आहे, ऑप्शन 2 हे चुकीचं आहे. 4थी जागतिक सायबर स्पेस बुदापेस्ट मध्ये 2015 मध्ये नाही झालेली. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोग्य विधान कोणते आहेत. प्रत्येक वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून पाळला जातो. ओके, बरोबर आहे मित्रांनो. जागतिक मानसिक आरोग्य दिन 2017 ची संकल्पना कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य ही होती, बरोबर आहे मित्रांनो. प्रत्येक वर्षी 7 एप्रिल रोजी आरोग्य दिन साजरा केला जातो, बरोबर. 2017 सालच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना नैराश्य अशी होती, बरोबर आहे मित्रांनो. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. वरीलपैकी कोणतेही स्टेटमेंट हे अयोग्य नाहीये. आता क्वेश्चन नंबर 83 भारतीय शासनाने 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2017 हा 21 दिवसाचा कालखंड पर्यटन पर्व म्हणून साजरा केलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, हा त्या टायमाचा करंट अफेअर आहे. भारत शासनाचा भारत नेट महत्वपूर्ण कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? आता मित्रांनो हा बघा, भारत नेट. आता ऑप्शन न कसं इलिमिनेट करू शकतो? आपल्याला एक्झामिनर कसं ऑप्शन मध्ये हिंट देतो बघा. अजून एकदा बघा, इथं काय म्हणे, उच्च शैक्षणिक संस्थांना, रेल्वे स्टेशनवर आणि सरकारी रुग्णालयावरती. आणि ऑप्शन बघा, एक नंबर बघा, ग्रामीण आणि सुन सुस आणि रिमोट भागावरती ब्रॉडबँड सेवा पुरवणे.
तर बघा मित्रांनो, हे जे ऑप्शन 1 आहे ना, हे जास्त इगॅलिटेरियन आहे, म्हणजे जास्त लोकांना कव्हर करते. सोप्या भाषेत बघितलं का आता बघा, ग्रामीण भागात काय येणार, शैक्षणिक संस्था पण येणार, आणि इथं बघा उच्च शैक्षणिक संस्थांनाच का देणार, ज्या माध्यमिक संस्था आहेत त्यांना नाही पाहिजे का? ओके. रेल्वे स्टेशनवरच का, बाकी बस स्टॉपवर नाही देऊ शकत का? मित्रांनो, असं विचार करा, आपल्याला अशी थिंकिंग डेव्हलप करायची आपल्याला मित्रांनो. कारण की हे हिडन हिंट आहे. कारण की गव्हर्नमेंट कोणती पण स्कीम ही लोकांच्या कल्याणासाठी काढतो. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन, आजचा शेवटचा क्वेश्चन मित्रांनो. महाराष्ट्र शासनाची सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, हे त्यावेळेसचं एक करंट अफेअर आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अनुवाद. ओके. पात्र महिला स्वयंसहाय्यक समूहांना व्याज अनुदान देण्याबाबत. ओके. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, आणि 2024च्या एक्झाम मध्ये तुम्हाला बेनिफिट पण होईल ह्या व्हिडिओद्वारा. तर मित्रांनो, आपण 2017 आणि 2023च्या क्वेश्चन पेपर अनालिसिस ऑलरेडी केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट अवेलेबल आहे. ओके. तर थँक्यू मित्रांनो. जय हिंद.